पिंपरी चिंचवड वासियांनो नमस्कार. आज बहुप्रतीक्षित पिंपरी चिंचवड महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर झाली आणि सर्वसाधारण पुरुष गटासाठी ओपन गटासाठी महापौराचं आरक्षण असल्याचं जाहीर झालं. ही सोडत जाहीर झाली आणि पिंपरी चिंचवड शहरात एकच चर्चा सुरू झाली, होणारा महापौर कोण असेल. पिंपरी चिंचवडमध्ये भाजपची बहुमताने सत्ता असल्याने भाजपचेच महापौर होणारे तर सूर्यप्रकाश इतकं सत्य. पण आता महापौर हे अत्यंत प्रतिष्ठेचं, सन्मानाचं आणि प्रथम नागरिक असलेलं पद आहे. त्यामुळे ते कोणाच्या पदरात त्याची माळ पडणार, कोणाच्या गळ्यात त्याची माळ पडणार, हा प्रश्न अत्यंत औत्सुक्याचा आहे. आता तरी राजकीय अनेक विश्लेषकांच्या मते शत्रुघ्न काटे हे नाव जास्त प्रबळ आहे. त्याचं कारण पक्ष संघटनात त्यांनी पिंपरी चिंचवडमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली शहराध्यक्ष असताना त्यांनी शहराला बहुमताने सत्ता मिळवून दिली. एक साधे आणि निगर्वी व्यक्तिमत्व अशी त्यांची इमेज आहे. शंकर जगताप गटाचेही ते महेश दादांचे म्हणजे सगळ्याशीच त्यांचे खूप छान संबंध आहेत असं त्यांच्याबद्दल बोललं जातं. आणि एकूणच पिंपरी चिंचवड अशामध्ये त्यांची इमेज अत्यंत चांगली आहे. दुसरं नाव आहे या क्षणी ते म्हणजे विजय उर्फ शीतल शिंदे. गेल्या कित्येक वर्षापासून भाजपचे अत्यंत निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. ते याआधी निवडून आलेले आहेत. स्थायी समितीत त्यांच्या अध्यक्षपदाच्या नावाची चर्चा होती, मात्र ऐन वेळेस काही गोष्टी घडल्या आणि त्यामुळे त्यांचा स्थायीचं अध्यक्षपदाची संधी हुकली. त्यामुळे यावेळी तरी पक्ष संघटन त्यांच्यावर झालेल्या त्या अन्यायाची दखल घेऊन त्यांना महापौर पद देईल का, हा प्रश्न चर्चेत आहे. आणि यानंतर तिसरं नाव आहे रवी लांडगे, जे भाजपमधून सलग दुसऱ्यांदा बिनविरोध म्हणून निवडून आले आहेत. रवी लांडगे हे स्वर्गीय अंकुशराव लांडगे यांचे पुतणे आहेत. अंकुशराव लांडगे भाजपचे अत्यंत निष्ठावंत आणि प्रथम फळीतल्या कार्यकर्त्यामधलं एक नाव होतं, ज्यांच्याबद्दल आजही पिंपरी चिंचवड अत्यंत सन्मानाने आदरानेच बोललं जातं. त्या अंकुशराव लांडगे यांचे ते पुतणे असल्यामुळे रवी लांडगे यांचंही नाव खूप जोरात चर्चेत आहे. आता नक्की काय होईल आणि महापौर पदाचा मान कोणाला मिळेल हे पुढच्या काही दिवसातच कळेल. पण आता तरी पिंपरी चिंचवडमध्ये प्रचंड चर्चा आहे आणि एकूणच शत्रुघ्न बापू काटे यांच्याबद्दल जास्त पसंती दिली जात आहे. त्यामुळे आता पुढच्या काही दिवसातच कळेल की महापौर पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल.